वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ गुड न्यूज आहे, आनंदाची बातमी आहे आणि निवड यादी कधी लागणार आहे आणि पवित्र पोर्टलची नेमकी प्रक्रिया जी आहे कशा पद्धतीने पार पडणार आहे किंवा कशा पद्धतीने पार पडली आहे आणि मेरिट लिस्ट कशा पद्धतीने तयार केल्या जाते या संदर्भात पूर्ण गोष्टी या व्हिडिओमध्ये मी क्लिअर करणार आहे। ठीक आहे, व्हिडिओ जो आहे अतिशय महत्त्वाचा आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही, कारण की हा व्हिडिओ जो आहे सर्व उमेदवारांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांना कळेल की निवड यादी संदर्भात काय महत्त्वाच्या घडामोडी आहेत, कधी निवड यादी लागणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कशा कशा पद्धतीने निवड होणार आहे। या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या आहे। व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला हाईप करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवड यादी संदर्भात गोष्ट करूया आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवित्र पोर्टलला नेमक्या कोणकोणत्या प्रक्रिया होत आहेत ते सगळ्यात सांगतो अगोदर। ठीक आहे, सगळ्यात पहिले अगोदर महत्त्वाची गोष्ट ही आहे की पवित्र पोर्टलवर म्हणजे जी टेट परीक्षा झाली, टेट एक्झाम 2025, त्याच्यामध्ये जेवढे उमेदवार होते म्हणजे लाखाच्या घरामध्ये उमेदवार होते, जवळपास परीक्षा देणाऱ्यांची संख्या 2,11,308 उमेदवार होती। त्यापैकी 1,70,000 उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलं आणि नंतर मग 1,46,650 उमेदवारांनी पसंतीक्रम लॉक केले। आता हेच पसंतीक्रम लॉक करणारे जे उमेदवार आहेत ते स्पर्धेमध्ये आहे, बाकी तर जवळपास जेवढे काही उमेदवार होते 40, 50, 60, 70,000 उमेदवार ते टोटल उमेदवार स्पर्धेच्या बाहेर केले। ठीक आहे, आता निवड यादी तयार कशी केली जाते त्याचं तुम्हाला एक जिवंत उदाहरण जे आहे किंवा पूर्ण एक्सप्लेनेशन जे आहे मी सांगतो आणि याच्यासाठी खूप वेळ लागतो, कशा पद्धतीने प्रोसेस असते, काय गोष्टी केल्या जातात त्या सगळ्या गोष्टी सांगतो। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट बघा, आता समजा आपला जो स्कोर आहे, समजा काही उमेदवारांचा स्कोर 100 असेल, काहींचा 115 असेल, काहींचा 125च्या दरम्यान असेल, काहींचा 130 असेल, काहींचा 150 असेल, काहींचं मीडियम मराठी, उर्दू, हिंदी, इंग्लिश असेल, काहींचा कॅटेगरी SC, ST, OBC काहीतरी आहे आणि नंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्याला निवडलं ते सुद्धा आहे, तुम्ही प्रिफरन्स किती दिले, विदाऊट इंटरव्ह्यूसाठी 100 होते आणि विथ इंटरव्ह्यूसाठी 50 होते, त्यापैकी तुम्ही कशा प्रकारे प्रिफरन्स दिले हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। आता मी तुम्हाला पूर्ण प्रोसिजर सांगतो कशा पद्धतीची प्रोसेस होते। ठीक आहे, तर स्टार्टिंगपासून करूया, थोडा काळजीपूर्वक ऐका जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतील। तर सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा, आता इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे की जास्तीत जास्त उमेदवारांचा प्रश्न हा होता की आता समजा ज्या दिवशी आपण पसंतीक्रम लॉक केली ती तारीख होती 16 ऑगस्ट 2026 रात्री 12 वाजेपर्यंत जे आहे आपल्याला पसंतीक्रम लॉक करता येत होती। माझ्याकडून काही जर चुकी मिस्टेक तारखेमध्ये कशामध्ये मिस्टेक झाली तर ती माफ करा, कारण की मी खूप गोष्टी सांगणार आहे त्याच्यामुळे एखादी गोष्ट बाय मिस्टेकली होऊ शकते। ठीक आहे, आता हे समजा आजची तारीख जी आहे ती 21 ऑगस्ट आहे, मग या तारखेपर्यंत कोणकोणत्या गोष्टी घडल्यात ते बघूया आपण। ठीक आहे, तर आता सद्यस्थितीमध्ये उमेदवारांच्या मनामध्ये प्रश्न हा आहे की आपण पसंतीक्रम तर लॉक केले, मग एवढे दिवस जे आहे पवित्र पोर्टलचं नेमकं कामकाज सुरू आहे किंवा बंद आहे किंवा नेमकं काय सुरू आहे प्रक्रिया। ठीक आहे, किंवा मेरिट लिस्ट फुल अँड फायनल झाली किंवा नाही। तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवड यादी कशी तयार केली किंवा कशा प्रकारे निवड होते ते बघा। समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या उमेदवाराचा प्रश्न आहे की माझे मार्क 100 आहे, माझी कॅटेगरी ही आहे आणि माझे मीडियम हे आहे आणि मी अमुक जिल्ह्याला प्रिफरन्स दिलेला आहे, तर माझी निवड होईल का? हा तर साधारणतः सगळ्यांचाच प्रश्न असतो। ठीक आहे, फक्त मार्क्स बदलतात, बाकी क्वेश्चनचा फॉर्मॅट सेमच असतो। किंवा काहींचं म्हणणं आहे की माझे 120 मार्क आहे, माझ्यापेक्षा जास्त मार्क असणाऱ्या उमेदवारांनीही तोच जिल्हा प्रिफरन्स दिला आहे, मग मला जागा मिळेल का? हा सुद्धा एक प्रश्न आहे। आणखीन काही उमेदवारांचे 2 उमेदवार आहेत, त्यांचे मार्क एकदम सारखे आहेत, तर अशा वेळेस कोणाची निवड होते? ठीक आहे, कारण की खूप सारे उमेदवार आहे, तुम्हाला माहीत नाही, पण 110 मार्क असणारे उमेदवार हजारोमध्ये आहे, 112 मार्क असणारे उमेदवार हजारोमध्ये आहे, म्हणजे काय की सारखे मार्क असणारे उमेदवार खूप सारे आहे, मग अशा वेळेस कोणत्या उमेदवाराची निवड होते 2 समान गुण असले तर बघा। आणि सगळ्यात शेवटी जी आहे निवड यादी कधी येण्याची शक्यता आहे याबाबत जे उमेदवारांना माहिती पाहिजे होती त्या संदर्भात आपण हा व्हिडिओ बघूया। ठीक आहे, तर आता बघूया सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट, प्रिफरन्स लॉक करणे म्हणजे प्रक्रिया संपली का नाही। बघा, इथं उमेदवारांची प्रक्रिया संपून जाते पण पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू होतं। कसं बघा, सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे 16 ऑगस्टला प्रिफरन्स लॉक झाला म्हणजे निवड प्रक्रिया पूर्ण झाली अशी नाही, उलट प्रिफरन्स लॉक झाल्यानंतर उमेदवारांनी दिलेला अंतिम प्रिफरन्स डेटा घेऊन पुढची प्रक्रिया करावी लागते। आता याच्यामध्ये मी खूप साऱ्या ऑनलाईन सोर्सेसची मदत घेतली आहे, जेणेकरून मी तुम्हाला या गोष्टी सगळ्या व्हिडिओमध्ये सांगतोय। त्याच्यामध्ये गुगल जेमिनी असेल, ChatGPT असेल किंवा बाकीचे ऑनलाईन सोर्सेस आहेत, काही वेबसाईट आहेत, त्यांची मदत घेतली, त्यानंतर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवतोय, जेणेकरून तुम्हाला ट्रान्सपरंट पद्धतीनं, पारदर्शक पद्धतीने कळेल की प्रक्रिया कशी होते, निवड कशी होते। ठीक आहे, आता पोर्टल समोर मोठ्या संख्येने उमेदवार आहे, तुम्हाला माहिती उमेदवारांची संख्या लाखोच्या घरामध्ये आहे, प्रत्येक उमेदवाराचे मार्क वेगळे आहे, हे सुद्धा माहिती आहे तुम्हाला की काहींचे 100 आहे, काहींचे 150, काहींचे 182 आहे, काहींचे 126 आहे, काहींचे 112 आहे, 15 आहे, 16 आहे, असे मार्क आहे। कॅटेगरी सुद्धा वेगळी आहे, SC, ST, OBC, NT किंवा वेगवेगळ्या, सब्जेक्ट सुद्धा वेगळा आहे, काही
ऑल सब्जेक्टसाठी, काही लँग्वेजसाठी, काही मॅथ आणि सायन्ससाठी, काही सोशल सायन्ससाठी वेगवेगळे सब्जेक्ट आहे. 11वी 12वीचे, 10वी 9वी 10वीचे पात्रता वेगळी आहे. माझं ग्रॅज्युएशन आहे, काहींचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल. माझं बी एड आहे, काहींचं D.Ed असेल. माझं मराठी मीडियम आहे, काहींचं इंग्लिश मीडियम असेल. त्यानुसार ठीक आहे पात्रता वेगळी आहे आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या जाहिरातींना वेगवेगळा प्रिफरन्स दिलेला आहे. मी जो प्रिफरन्स दिला आहे, समजा मी पुण्याला 1 नंबर दिला आहे, लातूरला 2 नंबर दिला आहे, नागपूरला 3 नंबर दिला आहे. कोणी पुण्याला 2 नंबर दिलेला असू शकतो, कोणी पुण्याला 4 नंबर दिलेला असू शकतो. प्रिफरन्स प्रत्येकाची वेगवेगळी आहे. काहींनी पुण्याला प्रिफरन्स दिलाच नसेल. ठीक आहे. आता काहींनी विदाऊटला दिला असतील, काहींनी विथ इंटरव्ह्यूला दिले असतील, हे सुद्धा आहे. ठीक आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट बघा, दुसऱ्या बाजूला मोठ्या संख्येने जागा सुद्धा आहेत. म्हणजे 30,209 जागा होत्या, त्याच्यामध्ये वाढ झाली आहे आणि त्या जागा ज्या आहेत आता 31,000च्या समोर आहे. 31,179 जागा आहेत. मग आता एवढ्या मोठ्या जागा आहेत तर प्रत्येक जागेचे पद, आता लक्षात घ्या, प्रत्येक जागेचं पद, विषय, माध्यम, कॅटेगरी आणि इतर पात्रता वेगवेगळी असते. ठीक आहे. त्यामुळे आता या दोन्ही सगळ्या गोष्टींचा मेळ घालण्याची प्रक्रिया महत्त्वाची होते. आता पहिलं उदाहरणार्थ 120 मार्काचा उमेदवार आहे. आता उदाहरणासहित सांगतोय, सगळ्या गोष्टी देणारे ते उदाहरणं आहेत, काल्पनिक गोष्टी आहेत या सगळ्या, याच्याशी आणि तुमच्याशी काही संबंध नाही आहे, पण फक्त मला तुम्हाला समजून सांगायचं त्याच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. 120 मार्काचा उमेदवार आहे समजा. मग आता हे सर्वात सोपं उदाहरण घेऊया आपण. समजा सचिन नावाचा उमेदवार आहे, त्याला 120 मार्क आहे. तो OBC कॅटेगरीचा आहे, त्याचं मीडियम मराठी आहे. त्याने प्रिफरन्समध्ये पहिला पुण्याला दिला, दुसरा नाशिकला दिला, तिसरा बुलढाण्याला दिला, चौथा अकोल्याला दिला. व्यवस्थित बघा, असा प्रिफरन्स दिला आहे त्यानं. प्रिफरन्सचे किती महत्त्व आहे बघा. आता सचिनला 120 मार्क आहे म्हणून पोर्टल लगेच असं म्हणणार नाही की चला सचिनला पुणे पहिलं निवडलं तर सचिनला पुणे द्या, असं होणार नाही. सर्वात आधी पुण्यामध्ये सचिनसाठी लागू होणारी जागा आहे का हे पाहावं लागतं. समजा जागा आहे तर पुढचा प्रश्न हा उठतो की सचिन त्या जागेसाठी पात्र आहे का. पुण्यात जागा आहे पण त्या जागेसाठी सचिन पात्र आहे का. तर त्याचा सब्जेक्ट त्या पदाला लागू होतो का, त्याचं मीडियम त्या पदाला लागू होते का, त्याची शैक्षणिक पात्रता त्या पदासाठी आहे का, किंवा तो क्लास किंवा त्या पदासाठी पात्र आहे का, आणि त्याच्या कॅटेगरीनुसार त्या जागेचा विचार करता येतो का, हे सगळं जुळलं तर सचिनच्या पहिल्या प्रिफरन्सचा विचार होऊ शकतो. कळतंय. एवढ्या गोष्टी विचारात केल्यानंतर सचिनचं सिलेक्शन होतंय त्या जागेसाठी. आता त्याच जागेसाठी दुसरा उमेदवार आहे समजा. ठीक आहे. बघा, आता समजा पुण्याच्या एका विशिष्ट पदासाठी अमित नावाचा दुसरा उमेदवार आहे. अमितचे मार्क 125 आहे, त्याची कॅटेगरी OBC आहे, त्याचं मीडियम मराठीचं आहे. त्याने देखील तेच पद आणि संबंधित जाहिरात प्रिफरन्समध्ये दिलेली आहे. दोघेही त्या पदासाठी पात्र आहेत आणि समजा त्या पदासाठी एकच जागा आहे. तर आता होईल काय, इथं मेरिट महत्त्वाचं ठरेल. अमितचे 125 मार्क आहेत आणि सचिनचे 120 आहे. दोघे त्या विशिष्ट पदासाठी पात्र आहेत म्हणून मेरिटमध्ये वर असलेल्या अमितचा आधी विचार होऊ शकतो. अमितला ती जागा मिळाली तर सचिनसाठी ती जागा उपलब्ध राहणार नाही. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, सचिनची पूर्ण प्रक्रिया संपली अशी होत नाही. म्हणजे सचिनचं तिथं सिलेक्शन झालं नाही तर सचिन डायरेक्ट भरतीच्या बाहेर पडला असं नाही. सचिनचं बघा, कारण सचिनने दुसरा प्रिफरन्स नाशिक दिलेला आहे, तर पुढे नाशिकमध्ये त्याच्यासाठी लागू होणारी जागा आहे का, तो त्या जागेसाठी पात्र आहे का, हे पाहिले जाऊ शकते. म्हणूनच काय, प्रिफरन्स ऑर्डर खूप महत्त्वाचा असतो. ठीक आहे. तुम्ही किती प्रिफरन्स देतात त्याला सुद्धा महत्त्व असतं. आता बघा, एक महत्त्वाचं तिसरं उदाहरण बघा, जास्त मार्क असूनही जागा मिळणार नाही. कशी बघा, आता अजून एक महत्त्वाचं उदाहरण घेऊया. समजा रोहितला 130 मार्क आहे, त्याने बुलढाण्याला प्रिफरन्स दिला आहे आणि त्याच्यापेक्षा कमी मार्क असलेल्या सुरेशला 120 मार्क आहे. सुरेशने सुद्धा बुलढाण्यालाच प्रिफरन्स दिला आहे. आता तुम्हाला वाटेल की 130 मार्क असल्यामुळे रोहितला नक्की जागा मिळेल. ठीक आहे. पण इथे थोडं थांबा. समजा बुलढाण्यात उपलब्ध असलेली विशिष्ट जागा मराठी माध्यमाची आहे आणि त्या पदासाठी मराठी माध्यमाची पात्रता आवश्यक आहे. रोहित मात्र त्या विशिष्ट पदासाठी पात्र नाही आणि सुरेश त्या पदासाठी पूर्णपणे पात्र आहे. तर त्यावेळेस किंवा त्यावेळी केवळ रोहितचे मार्क जास्त आहेत म्हणून त्या विशिष्ट जागेसाठी त्याची निवड होईलच अशी नाही, कारण की त्या जागेसाठी तो पात्र असणे आवश्यक आहे. म्हणूनच मी नेहमी सांगतो, फक्त तुमचे मार्क पाहून निवड सांगता येत नाही. इथं काय झालंय, एका उमेदवाराचे मार्क जास्त होते, एकाचे कमी होते, तरीसुद्धा त्याचं मीडियम वेगळं असेल, त्याची कास्ट वेगळी असेल. दुसऱ्या उमेदवाराचं जे आहे, जी पात्रता हवी होती, जी कास्ट लागत होती, जे मीडियम लागत होतं, त्यानुसार त्याचा नंबर तिथं लागला, त्यानुसार तो पात्र झाला. याचे मार्क जास्त असून सुद्धा याचं मीडियम वेगळं होतं म्हणून तो त्या जागेसाठी पात्रच नाही, म्हणून त्याचा विचार नाही झाला. ठीक आहे. अशा पद्धतीची गोष्ट असते. आता पुढे बघूया, चौथं उदाहरण जे आहे ते मीडियमचं. आता समजा मीडियमचा मुद्दा अगदी स्पष्ट करून सांगतो मी तुम्हाला. मीडियमचं जे सांगितलं मी तुम्हाला बघा, आता मीडियमचा मुद्दा समजून घ्या. समजा नाशिकमध्ये एक जागा उपलब्ध आहे, ती जागा मराठी माध्यमाची आहे आणि 2 उमेदवारांनी नाशिक प्रिफरन्स दिला. पहिल्या उमेदवाराला 125 मार्क आहे, दुसऱ्याला 115 मार्क आहे. पण 125 मार्काचा उमेदवार मराठी मीडियम पदासाठी पात्र नाही, तो इंग्लिशचा असेल, उर्दूचा असेल.
मग 115 मार्कचा उमेदवार पात्र आहे, तर 125 मार्क आहेत म्हणून पहिल्या उमेदवाराला ती जागा मिळेलच असे नाही, कारण त्या जागेची पात्रता आणि उमेदवाराची पात्रता जुळणे आवश्यक आहे. त्या जागेची कोणती पात्रता आहे आणि उमेदवाराच्या अंगात ती पात्रता आहे किंवा नाही, त्यानुसार ते सिलेक्शन केलं जातं. याचा अर्थ काय, जिल्हा प्रिफरन्स समान असला, सगळ्यांनी त्याच जिल्ह्याला प्रिफरन्स दिले म्हणून वॅकन्सी समान नसते. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचं आहे. आता सगळ्यात शेवटचं उदाहरण, समजा कॅटेगरी बघा. आता एखाद्या जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीसाठी जागा असतात. तुम्हाला माहिती आहे यावर्षी कॅटेगरीसाठी जागा आल्या आणि जास्त जागा खुल्यासाठी आहेत किंवा प्रत्येक कॅटेगरीसाठी सुद्धा जागा आलेल्या आहेत. आता समजा एका विशिष्ट जागेसाठी पहिली जी यादी लागणार ती निवड यादी विदाऊट इंटरव्ह्यू लागणार आहे 19,800 पदांसाठी जी आहे ती, आणि नंतर दुसरी 10,000 विथ इंटरव्ह्यूसाठी जाणार आहे. ठीक आहे, आता समजा तर त्या जागेसाठी आपण पहिले बघतो फक्त विदाऊट इंटरव्ह्यूची यादी कशी लागते त्याच्या संदर्भात आपण सांगत होतो. समजा कॅटेगरीचं बघा, एखाद्या जाहिरातीमध्ये कॅटेगरीसाठी जागा उपलब्ध आहे, त्या विशिष्ट जागेसाठी लागू असणाऱ्या नियमानुसार एखाद्या कॅटेगरीचा उमेदवार विचारात घेतला जातो, तर त्या जागेसाठी लागू असलेल्या आरक्षणाच्या नियमानुसार पात्र उमेदवाराचा विचार करावा लागतो. म्हणून माझे मार्क जास्त आहेत त्यामुळे मला कोणतीही जागा मिळालीच पाहिजे असे म्हणता येणार नाही. तुमचे मार्क महत्त्वाचे आहेत, पण त्यासोबतच तुमची कॅटेगरी, तुमची पात्रता, तुम्ही त्या जागेचे आरक्षण, तुमचे मीडियम, तुमचा सब्जेक्ट आणि तुमचा प्रिफरन्स दिलेला आहे का तिथे, या सगळ्यांचा विचार होतो. ठीक आहे, आता सर्वात शेवटचं, काही उमेदवारांचे गुण समान आहेत, मग त्यावेळेस कोणाचं सिलेक्शन होतं. समजा फॉर एक्झाम्पल आता खूप साऱ्या जणांचा प्रश्न असतो की बाबा माझे अमोलला 125 मार्क आहे आणि भारतला 125 मार्क आहे, मग दोघांची कॅटेगरी समान आहे, दोघांचं मीडियम समान आहे, दोघेही त्याच पदासाठी पात्र आहेत आणि दोघांनाही तोच प्रिफरन्स दिला, मग अशा वेळेस कोणाची निवड होते, कोणाला संधी मिळते. इथं लागू असलेले टाय ब्रेक नियम महत्त्वाचे असतात. टाय ब्रेक म्हणजे जिथं समान गुण असतात तिथं कोणाची निवड केली जाते. तर बघा उदाहरणार्थ, लागू नियमानुसार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य जो असतो हा एक महत्त्वाचा निकष आहे. पहिला, कोण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य आहे त्याला निवडलं जातं. समजा दोन्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्य आहे किंवा दोन्ही नसले तर दुसरा नियम लागू होतो. त्या नियमानुसार दुसऱ्या नियमात काय होते बघा, वयाने ज्येष्ठ कोण आहे, की दोघांपैकी कोणाचं वय जास्त आहे. समजा माझं वय समजा जास्त आहे आणि दुसऱ्याचं वय जास्त, समजा या दोघांपैकी एकाचं वय 40 आहे, एकाचं वय 38 आहे, तर जो 40 वर्षाचा आहे त्याला निवडलं जातं. तिसरं, आता याच्यामध्ये सुद्धा अजून एक महत्त्वाचं आहे की बा यात इथं दोघांचं वय जर सारखं भरलं, ठीक आहे, तर तिसरा नियम बघितला जातो कोणाचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन जास्त आहे, कोणाचे मार्क्स जास्त आहेत किंवा एज्युकेशनल क्वालिफिकेशन चांगलं आहे त्याला निवडलं जातं. अशा प्रकारे निवड केल्या जाते समान गुण असली तर. ह्या 3 गोष्टी बघितल्या जातात. ठीक आहे, ओके. आता सगळ्यात शेवटी पूर्ण प्रक्रिया बघूया. समजा तुमचे नाव प्रवीण आहे, तुमचे मार्क 110 आहे, ओबीसी कॅटेगरी आहे, तुमचे मीडियम मराठी आहे, प्रिफरन्समध्ये पुणे, नाशिक, अकोला, बुलढाणा असे जिल्हे तुम्ही दिलेले आहे. आता तुमच्या 110 मार्कवरून थेट निवड सांगितली जाणार नाही. सर्वात आधी पाहिलं जाईल पुण्यामध्ये तुमच्यासाठी लागू होणारी वॅकन्सी आहे का, असेल तर तुम्ही पात्र आहात का, तुमचे मीडियम जुळते का, तुमचा सब्जेक्ट जुळतो का तिथं, तुमची कॅटेगरी लागू होते का तिथं, आणि नंतर त्या जाहिरातींना तुम्ही प्रिफरन्स दिला आहे का, आणि त्या जागेसाठी तुमच्यापेक्षा वरच्या मेरिटमधील पात्र उमेदवार किती आहेत, त्या सगळ्या गोष्टींचा विचार होईल. पुण्यात जुळे नाही तर तुमच्या पुढच्या प्रिफरन्सकडे प्रक्रिया जाते. पुण्यात समजा तुमचा नंबर नाही लागला तर तुमचा पुढचा प्रिफरन्स कोणत्या जिल्ह्याला आहे त्यानुसार तुमची निवड किंवा त्यानुसार प्रिफरन्सकडे पुढची प्रक्रिया जाते. म्हणजे नाशिक तिथेही हेच पाहिलं जाईल, नंतर अकोला तिथेही हेच पाहिलं जाईल, नंतर बुलढाणा, आणि म्हणूनच अशा पद्धतीने तुमची निवड केली जाते. आता तुम्ही किती प्रिफरन्स दिले आहेत आणि ते कोणत्या क्रमाने दिले आहेत याला खूप महत्त्व असतं. ठीक आहे, आता सगळ्यात शेवटी आता एक महत्त्वाची गोष्ट होती उमेदवारांची. आता इथे एक तुम्हाला गोष्ट कळली असेल की तुमची निवड जी होते त्यासाठी तुमचे फक्त मार्क पाहू नका. इथे एक सगळ्या गोष्टी पहा, तुमचे मार्क पहा अगोदर, त्यासोबत तुमची कॅटेगरी पहा, त्यासोबत तुमचं मीडियम पहा, तुमचा सब्जेक्ट पहा, तुमची एलिजिबिलिटी पहा, पात्रता, तुमचं प्रिफरन्स ऑर्डर पहा, तुम्ही कुठे प्रिफरन्स दिले, आणि उपलब्ध असलेली वॅकन्सी पहा, तिथं खरोखर वॅकन्सी उपलब्ध होती का तुमच्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, लिस्ट कधी लागणार आहे. तर बघा आता लिस्ट कधी लागणार आहे या सगळ्या गोष्टीचं उत्तर सांगतो. आनंदाची बातमी आहे की पवित्र पोर्टल निवड यादीचं काम जे आहे फायनलाइज झालं आहे. निवड यादी कोणत्याही क्षणी प्रसिद्ध होणार आहे. आता कधी प्रसिद्ध होणार ते सुद्धा सांगतो. जी अपडेट मिळाली त्यानुसार निवड यादी आजच्या तारखेत प्रसिद्ध होणार का, तर आज मेरिट लिस्ट नाही लागणार, पण 1-2 दिवसामध्ये सुद्धा तिचं काम थोडंफार प्रोसेसिंगमध्ये आहे. या सगळ्या गोष्टी बघणं आणि फायनलाइज केल्यानंतर सुद्धा निवड यादी फायनलाइज केल्यानंतर प्रत्येक उमेदवाराच्या लॉग इनला त्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होणे, नंतर पूर्ण याद्या ज्या आहेत त्या बनवणे, त्यांना झीप फाईलमध्ये कन्वर्ट करणे किंवा सगळ्या गोष्टी करणे, टेक्निकल ज्या गोष्टी असतात त्याच्यामुळे अजून 2-3 दिवस लागतील आणि 24-25 तारखेच्या दरम्यान ही लिस्ट लागण्याची शक्यता जास्त दिसते. तर त्याने असं सांगितलं की आमचं असं विचार आहे की लिस्ट जी आहे ती 25 तारखेला लागेल. 25 तारखेला लिस्ट लागण्याची शक्यता जास्त आहे. पण 25 तारखेला जर समजा त्यांचं असं व्यक्तिशः मत झालं की आमची जी प्रक्रिया आहे ती जर समजा 23लाच कंप्लीट झाली तर 23-24ला लिस्ट लागू शकते,
किंवा हार्डली हार्ड आम्ही 25च्या आतमध्ये लिस्ट लागण्याचा आमचा प्रयत्न आहे. 25ला लास्ट डेट आहे, 25ला लिस्ट लागू शकते. आणि जर समजा काही टेक्निकल इश्यू आला किंवा काही गोष्टी आल्या, आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायला झाली की कोर्टामध्ये जी याचिका आहे तिचा परिणाम निवड यादीवर होणार का, तर कोर्टामध्ये ज्या याचिका आहेत तर त्याला असं होऊ शकतं शासन की एक प्रसिद्धीपत्रक काढेल, न्यूज बुलेटिन काढेल, त्यानंतर आपल्याला सूचित करेल आणि नंतर जो काही निवड यादी घोषित होईल तर त्याच्यामध्ये कोर्टाच्या निकालाच्या अधीन राहून निवड यादी घोषित केल्या जाईल. ठीक आहे, जेणेकरून त्या उमेदवारांवर सुद्धा अन्याय होणार नाही, त्यांना सुद्धा विचारात घेतला जाईल. तर या सगळ्या गोष्टी होत्या आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्या की निवड यादी कधी प्रसिद्ध होणार आहे. तर चला, आनंद आहे आपल्यासाठी की लवकरच जे आहे 2-4 दिवसामध्ये निवड यादी लागणार आहे. आणि एनी हाऊ कंडिशन आता तुम्हाला जे आहे तुमचं सिलेक्शन होणार किंवा नाही होणार, लवकरच आनंदाची बातमी आपल्याला मिळणार आहे. तर आय होप ही पूर्ण इन्फॉर्मेशन फक्त आणि फक्त तुमच्यासाठी होती आणि ती घेऊन आलोय फक्त आपण तुमच्यासाठी, कारण की तुमच्या मनात कोणताही डाऊट राहता कामा नये. निवड कशी होते आणि कधी नेमकी लिस्ट लागणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, ज्या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या हक्काचं चॅनल आहे, तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि नेहमी ऑथेंटिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय.